Hello friends, today we have discussed about vertical circular motion. Vertical circular motion is a very important concept in our rotational dynamics. So vertical circular motion म्हणजे नेमकं काय आहे, ही कन्सेप्ट नेमकी कशाच्या अकॉर्डिंग आहे हे माहीत करून घेणे आपल्याला फार गरजेचं आहे. सो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जी काही मोशन असणार तर ती एखाद्या बॉडीची असणार आणि बॉडी व्हर्टिकल मोशन देणार, परंतु व्हर्टिकल पाथच्या अकॉर्डिंगला क्रिएट होणारी सर्क्युलर मोशन त्याला आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असं बोलणार. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनवर तुम्हाला 4 किंवा 5 मार्कचं म्हणजेच ही मोशन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इम्पॉर्टंट कन्सेप्ट असल्यामुळे जवळपास 3 किंवा 4 मार्कचं जे काही क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाईल तर त्या क्वेश्चनच्या रिलेटेड आपल्याला ॲन्सर कसं लिहायचं आहे आणि ही नेमकी कन्सेप्ट काय आहे हे पूर्णतः या एक्सप्रेशनमध्ये आपण शिकून घेणार आहोत. ठीक आहे. सो व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या अकॉर्डिंग आपल्याला क्वेश्चन कशा पद्धतीचा विचारला जाऊ शकतो आपण या ठिकाणी बघूयात. बाय युझिंग एनर्जी कन्झर्वेशन derive an expression for minimum speed at different location along vertical circular motion and also prove the difference between extreme tension. क्वेश्चन असा आहे आपल्याला बाय युझिंग एनर्जी कन्झर्वेशन प्रिन्सिपल घेऊन we derive the expression for minimum speed at different location when the body possess vertical circular motion, okay, and also prove the difference between extreme tension. लक्षात घ्या, ही जी काही डायग्राम आहे ही डायग्राम आपण अगोदरच ड्रॉ करून घेतलेली आहे कारण तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी मला इथे वेळ लागणार आहे खूप. ठीक आहे. तर लक्षात घ्या, एक रिजिड बॉब घेतलेला आहे. ओके. अँड दिस बॉब which is connected to a massless, flexible or inextensible string, then this bob which is whirled along vertical path. Okay, this bob which is whirled along vertical circular path. So this bob and this string possess some pendulum in it. If I connect some string to their bob, so it possess pendulum and it maintains some circular motion, but we take the motion is in the vertical path, so we call it vertical circular path and the motion in that path will be vertical circular motion. So vertical circular motion च्या अकॉर्डिंगचे काय एक्सप्रेशन आहे आणि त्या मोशनवर क्रिएट होणारे कसे एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते या ठिकाणी आपल्याला सर्व काही स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या बाळांनो, एक सिंपल बॉब घेतलेला आहे आणि तो बॉब आपण एखाद्या स्ट्रिंगला कनेक्ट केला. मग एखादा बॉब एखाद्या स्ट्रिंगला कनेक्ट केल्यानंतर तो पूर्णतः रोटेट करतोय, पूर्णतः मूव्ह करतोय, परंतु त्याने रोटेट केलेला पाथ हा सर्क्युलर पाथ असेल आणि त्याने रोटेट केलेला, त्याने पजेस केलेली जी काही मोशन आहे तर ती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जर का क्रिएट होत असेल तर त्या सिच्युएशनला आपल्याला एकतर अप्पर मोस्ट पोझिशन, लोअर मोस्ट पोझिशन, मिडवे पोझिशन अशा पद्धतीत वेगवेगळ्या पोझिशन त्या बॉबच्या मिळत असतात. साधं सरळ जर का बघितलं तर एक बॉब घेतलेला आहे आणि त्या इनएक्सटेन्सिबल किंवा फ्लेक्झिबल स्ट्रिंगला आपण कनेक्ट केलेला आहे आणि तो एखाद्या हातामध्ये पकडून आपण पूर्णतः जर का त्याला रोटेट करतोय तर त्या बॉबने क्रिएट केलेली मोशन असणार व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. सो ॲट सम टाईम तो जो काही बॉब आहे तर तो अप्पर पोझिशनला येणार, काही वेळानंतर कालांतराने तो तुम्हाला खालच्या दिशेला दिसणार, काही वेळानंतर तो तुम्हाला मिडवे पोझिशनला दिसणार. म्हणजेच काय, तो बॉब नंबर ऑफ पोझिशन पजेस करतो. मग नंबर ऑफ पोझिशन पजेस करत असेल दिलेला तुम्हाला बॉब, तर नंबर ऑफ पोझिशनवर त्या बॉबने क्रिएट केलेली, त्या बॉबने ऑकर केलेली व्हेलॉसिटी, त्या व्हेलॉसिटीचं काय एक्सप्रेशन असू शकतं आणि काय व्हेलॉसिटी आपण घेऊन त्यानंतर त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो, तर ते आपल्याला या ठिकाणी पूर्णतः सांगायचं आहे. सिम्पली वी डिस्क्राइब द डायग्राम इन सिम्पल फॉर्म. सो let us consider a bob which is connected to a massless, flexible or inextensible string, and then the bob which is whirled along vertical circular path. Obviously this bob maintain vertical circular motion. Okay, then we seen that आपल्याला असं दिसतंय बाळांनो त्या ठिकाणी this bob possess vertical circular motion. At that time, at that instant we can see that there are two types of forces. That is, number one is force due to weight mg, force due to weight mg,
and another force will be force due to tension in the string. पहिला जो काही फोर्स तुम्हाला दिसतोय बाळांनो त्या ठिकाणी फोर्स ड्यू टू वेट mg आणि दुसरा फोर्स आहे फोर्स ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग. लक्षात येत असेल, फोर्स ड्यू टू वेट mg आणि दुसरा आहे फोर्स ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग. त्या बॉबचा जेवढं काही वेट असणार त्या वेटमुळे क्रिएट होणारा फोर्स त्याला म्हणायचं फोर्स ड्यू टू वेट mg. ओके, नंतर तो जो काही बॉब आहे तर तो बॉब आपण कनेक्ट कोणाला केलेला आहे तर तो स्ट्रिंगला कनेक्ट केलेला आहे आणि स्ट्रिंगला कनेक्ट केल्यामुळे त्या बॉबने ऑकर केलेला त्या बॉबने आपल्याला जे काही मोशन दिली असेल ओके तर टेन्शन कोणामुळे मिळतं स्ट्रिंगमुळे मिळणार सर. तर त्या टेन्शनमुळे क्रिएट होणारा फोर्स त्याला आपल्याला म्हणायचं फोर्स ड्यू टू टेन्शन इन दॅट स्ट्रिंग. देर आर टू टाइप्स ऑफ फोर्स विल ॲक्ट ऑन द बॉब ॲट एनी पोझिशन. लेट अस we consider as the bob is in the uppermost position. At position also there are two types of forces will also act. Then the bob goes on lowermost position. At that time there are two types of force will also act on the object. So लक्षात घ्या बाळांनो, जेव्हा केव्हा आपण बॉब अप्परमोस्ट पोझिशनला ठेवणार तर त्या अप्परमोस्ट पोझिशनला आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते, त्या बॉबवर ॲक्ट होणारे जे कोणते तुमचे दोन फोर्सेस आहेत मग ते पहिला फोर्स कोणता वेट mg आणि दुसरा फोर्स कोणता आहे टेन्शन इन द स्ट्रिंग टू द बेस ए म्हणजेच काय स्ट्रिंगमधील टेन्शन आणि दुसरा फोर्स मास इनटू ग्रॅव्हिटी. सर तर ते दोनही फोर्सेसची डायरेक्शन आपल्याला त्या सिच्युएशनला कशी दिसते सेम दिसते. ओके, नंतर या ठिकाणी स्ट्रिंगमधील टेन्शनचे डायरेक्शन तुम्हाला टुवर्ड्स सेंटर होताना दिसते आणि फोर्स ड्यू टू वेट mg टुवर्ड्स डाऊनवर्ड डायरेक्शन होताना दिसते. या पोझिशनला सुद्धा आपल्याला तेच दिसणार आणि या पोझिशनला सुद्धा आपल्याला तेच दिसणार. ओके, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बॉबवर दोन पद्धतीचे फोर्स ॲक्ट होताना आपल्याला दिसलेले आहेत. सो सिम्पली आहे बाळांनो, जेव्हा केव्हा आपण एखाद्या त्या बॉबची जर तो ऑब्जेक्ट असं तो जो काही बॉब आहे तर तो आपण असं गेन केला की बघ तो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे. ॲट दॅट टाईम व्हॉट विल हॅपन, द बॉब मेंटेन ओनली vertical circular motion at uppermost position and lowermost position, otherwise not. लक्षात घ्या, जेव्हा केव्हा आपण जर का असं म्हटलं की त्या बॉबवर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपल्याला पजेस करायची आहे तर अप्परमोस्ट पोझिशन आणि लोअरमोस्ट पोझिशन आपण सोडून बाकीच्या जे काही पोझिशन आहे त्या ठिकाणी तर तो बॉब किंवा त्या बॉबचं जे काही क्रिएट होणारं तुमचं वेट आहे तर ते वेट त्या सेंटरकडे टुवर्ड होताना दिसणार नाही. अदरवाईज अप्परमोस्ट पोझिशन आणि लोअरमोस्ट पोझिशनला याच ठिकाणी आपल्याला त्या बॉबचं वेट फक्त आणि फक्त टुवर्ड सेंटर होताना दिसेल. ओके, या सर्व गोष्टी होत असताना डायग्रामचं थोडंफार आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं आहे. सिम्पली आपण एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. आता लक्षात येत असेल या ठिकाणी अप्परमोस्ट पोझिशन होती, या ठिकाणी आपण त्या बॉबची लोअरमोस्ट पोझिशन घेतलेली आहे आणि ही मिडवे पोझिशन आहे. आता असं सांगत असताना बाळांनो अप्परमोस्ट पोझिशन आपण एने डिनोट केलं, लोअरमोस्ट पोझिशन आपण बीने डिनोट केलं आणि मिडवे पोझिशन आपण सी आणि डी या पॉईंटने डिनोट केलेलं आहे. ओके, आता अप्परमोस्ट पोझिशनवर एक गोष्ट आपल्याला दिसते, जे काही त्या बॉबवर क्रिएट होणारे जे तुमचे दोन फोर्सेस होते, फोर्स ड्यू टू वेट mg आणि दुसरा काय होता फोर्स ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग, बोथ फोर्स विल ॲक्ट इन द सेम डायरेक्शन. दॅट्स वाय दोनही फोर्सची डायरेक्शन कशी आहे सारखी आहे. मग बाळांनो लक्षात येत असेल त्या बॉबवर क्रिएट होणारे दोनही फोर्स यांची जर का डायरेक्शन सेम असेल तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी सेंट्रीपिटल फोर्स आपल्याला ते दोनही फोर्स क्रिएट करतात. ओके, या सिच्युएशनला बघा टेन्शन इन द स्ट्रिंग, फोर्स ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग त्याची डायरेक्शन कुठे आहे टुवर्ड्स सेंटर आणि दुसरा कोणता फोर्स होता फोर्स ड्यू टू वेट mg त्याची डायरेक्शन कुठे आहे तर ती टोटली डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. एक गोष्ट लक्षात येत असेल फ्रॉम अवर डायग्राम, जे काही वेट आहे mg, द वेट mg विल ॲक्ट अलॉंग टोटली व्हर्टिकली डाऊनवर्ड पोझिशन. ओके, लक्षात येत असेल पूर्णतः व्हर्टिकली डाऊनवर्ड आपल्याला दिसते. मग या ठिकाणी जाऊ असो आपण, या ठिकाणी असू द्या, या ठिकाणी असू द्या किंवा अन्य कोणत्या पोझिशनवर असू द्या तर त्या ठिकाणी आपल्याला त्या बॉबचं जे काही वेट आहे तर ते पूर्णतः कुठे दिसतं तुम्हाला या ठिकाणी खालच्या दिशेला या ठिकाणी दिसत आहे. असं का घडत असेल बाळांनो, या बॉबच्या वेटची डायरेक्शन खालीच का दिसत असेल तर
आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, पूर्णतः अर्थ सरफेसपासून ग्रॅव्हिटी अट्रॅक्ट होते आणि ग्रॅव्हिटी अट्रॅक्ट झाल्यामुळे पूर्णतः त्या बॉडीचं वेट हे पूर्णतः खाली खेचले जाते, त्यामुळे या बॉडीचं वेट आपल्याला खालच्या डायरेक्शनला त्या ठिकाणी मिळत असतं. आता या ठिकाणी सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, या ठिकाणी सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे. सो या केसवर काय घडतं बघा, टेन्शन इन द स्ट्रिंग ते सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शन. या केसवर जर का आलो होतं आपण तर ते आपल्याला परपेंडिक्युलर दिसतं, इथे सुद्धा परपेंडिक्युलर दिसणार. या ठिकाणी होतं काय बघा, द टोटल फोर्सेस दॅट इज फोर्स ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग अँड फोर्स ड्यू टू वेट mg विल ॲक्ट इन द अपोजिट डायरेक्शन. आता लक्षात येत असेल, दोनही फोर्सेस अपोजिट डायरेक्शन आहे. मग तुम्ही असं म्हणू शकता का की त्या दोनही फोर्सेसची डायरेक्शन विरुद्ध असेल तरी सुद्धा आपल्याला ते सेंट्रिपिटल फोर्स देतील की सेंट्रिफ्युगल फोर्स देतील? तर सिंपल आहे, दोनही फोर्सची डायरेक्शन विरुद्ध जरी असली तरी या वेटमुळे क्रिएट होणारा फोर्स, त्या वेटमुळे क्रिएट होणारा फोर्सला बॅलन्स करण्यासाठी स्ट्रिंगमध्ये टेन्शन क्रिएट होतं आणि हा जो काही बॉब आहे हा बॅलन्स झाल्यानंतर तो ऑब्व्हियसली या सेंटरकडे काय होईल, टुवर्ड्स होईल, म्हणजेच आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स या ठिकाणी सुद्धा मिळणार. क्लिअर आहे? सो अप्पर मोस्ट पोझिशन जर का आपण बघितली तर अप्पर मोस्ट पोझिशनवर काय एक्सप्रेशन आपल्याला मिळतं त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. क्लिअर आहे? सो फर्स्टली आपण बघूयात बॉब ॲट अप्पर मोस्ट पोझिशन. क्लिअर आहे? ओके. बॉब कोणत्या पोझिशनला आहे? अप्पर मोस्ट पोझिशन. अप्पर मोस्ट पोझिशन आपण कशाने डिनोट करतोय तर ए ने डिनोट करतोय. ठीक आहे. ॲट दॅट पोझिशन द बॉब एक्सपिरियन्स टू टाइप्स ऑफ फोर्सेस, दॅट इज फोर्स ड्यू टू वेट mg will act along vertically downward and another force, that is force due to tension in the string, we call it at uppermost position tension in the string T to the base A. Okay, this force act along the plane of string. स्ट्रिंगच्या प्लेनला काय होईल, आपल्याला तो फोर्स काय होईल, गेन होईल, मिळणार. ठीक आहे. आता दोनही फोर्सेसची ॲट अपर मोस्ट पोझिशन द डायरेक्शन ऑफ बोथ द फोर्सेस अलॉंग सेम पाथ, दॅट्स वाय दिस बॉब पजेस सेंट्रिपिटल फोर्स, और आपण असं सांगू शकतो बॉबवर क्रिएट होणारे जे काही फोर्सेस आहे तर ते फोर्सेस आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स देतात. मग याला जर का आपल्याला एक्सप्रेशन फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आपण कशा पद्धतीत लिहू शकतो? लक्षात येत असेल, पहिला फोर्स टेन्शन इन द स्ट्रिंग, दुसरा फोर्स आहे तुमचा फोर्स ड्यू टू वेट mg. या दोघांची मी ॲडिशन घेतली, कारण याच्यासाठी ॲडिशन घेण्यामागे कारण काय होतं, फक्त या दोनही फोर्स कसे आहेत, त्यांची डायरेक्शन सारखी आहे, त्याच्यामुळे काय घेतलेली ॲडिशन. आणि दोनही फोर्सेसची ॲडिशन घेतल्यानंतर किंवा डायरेक्शन सेम असल्यामुळे मला कोण क्रिएट होतं आहे तर सेंट्रिपिटल फोर्स मिळतोय, म्हणजेच हाफ mv² अपॉन r असं आपण बोलूयात. इक्वेशन नंबर 1 मी देतो याला. एक गोष्ट लक्षात येत असेल, वेलॉसिटी कोणत्या पोझिशनला आहे, ए म्हणजे अप्पर मोस्ट पोझिशनला, म्हणून मी इथे v टू द बेस ए घेतोय. चालेल, एक्सप्रेशन मिळालं. आता बाळांनो लक्षात येत असेल, सिम्पली अप्पर मोस्ट पोझिशनला आपण आहोत, कळतंय का? लक्षात येत असेल, टोटली ग्रॅव्हिटी ही खालच्या दिशेने क्रिएट होते, ॲक्ट होते, त्यामुळे काय होतंय, अप्पर मोस्ट पोझिशनला बॉब व्हर्टिकल सर्क्युलर मोशन देत असताना अप्पर मोस्ट पोझिशनला असून सुद्धा तर त्याला आपण एखादा एक्सटर्नल फोर्स दिला नाही तरी सुद्धा तो डाऊनवर्ड येऊ शकतो का? तर मिनिमम पॉसिबल स्पीडसाठी जेव्हा आपलं मोशन घडवतं आहे तेव्हा मिनिमम पॉसिबल स्पीडसाठी या ठिकाणी असलेला बॉब, म्हणजेच आपण या ठिकाणची बॉबची असलेली व्हेलॉसिटी जर 0 घेतली, व्हेलॉसिटी जर का आपण 0 घेतली तर नक्कीच त्या स्ट्रिंगमधील टेन्शनसुद्धा काय होईल, 0 होईल. मग मी असं बोलतोय, फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड velocity will be 0, then tension in the string at position A will also goes on 0. क्लिअर का? कारण अप्पर मोस्ट पोझिशनला आपण व्हेलॉसिटी काय घेतली होती, 0 घेतली होती आणि त्यामुळे स्ट्रिंगमधील टेन्शनसुद्धा काय होईल, 0 होईल. ऑब्वियसली एक्सप्रेशन 1 मधील टेन्शन टू द बेस ए ही टर्म काय होईल, 0 होईल. आपल्याला मिळणारी टर्म कोणती असेल तर mg इक्वल टू mv² टू द बेस ए चा स्क्वेअर अपॉन r. क्लिअर आहे? ओके. सो मास दोनही बाजूचा काय होईल, कॅन्सल होईल. हा आर इकडे जर का
5 झाला तर आपल्याला काय एक्सप्रेशन मिळणार, आर जी इक्वल टू व्ही टू द बेस एचा स्क्वेअर. ओके, व्ही टू द बेस ए हे एक्सप्रेशन मिळतं आपल्याला रूट आर जी. याला इक्वेशन नंबर मी 2 देतोय. लक्षात येत असेल व्ही टू द बेस ए म्हणजेच काय, व्हेलॉसिटी ऑफ अ बॉब ॲट अप्परमोस्ट पोझिशन किंवा ॲट ए पोझिशन किती मिळाली, रूट आर जी. आता मी अप्परमोस्ट पोझिशन घेतल्यानंतर सेकंड घेतोय मी ॲट लोअर मोस्ट पोझिशन. कोणती पोझिशन आहे, लोअर मोस्ट पोझिशन. क्लिअर, ॲट लोअर मोस्ट पोझिशन. लोअर मोस्ट पोझिशन मी बीने डिनोट केलेला आहे. ओके, ॲट लोअर मोस्ट पोझिशन वी कॅन सीन दॅट द बॉब एक्सपिरियन्स 2 टाइप्स ऑफ फोर्सेस बट these 2 types of forces will act in the opposite direction. So the force due to weight mg along vertically downward and the force due to tension in the string which useful for balance the weight mg, and this force tension in the string which balance the force mg, that's why this string provide centripetal force along their center. त्यामुळे आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स काय होईल, या दोनही फोर्सच्या माध्यमातून क्रिएट होणार. मग मी असं म्हणतोय दोनही फोर्सची डायरेक्शन कशी आहे, वेगवेगळी आहे. सो टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट पोझिशन बी मायनस वेट एम जी, फोर्स ड्यू टू वेट एम जी इक्वल टू कोण क्रिएट झाला, पुन्हा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. इक्वेशन नंबर आपण याला देऊया 3. क्लिअर. आता एम व्ही स्क्वेअर ॲट पोझिशन बी घेतो कारण बी पोझिशनवर कोणाची वेलोसिटी असेल, बॉबची असेल. क्लिअर. ओके, या ठिकाणी लक्षात आलं असेल तुम्हाला एम बी मायनस टी टू द बेस बी मायनस एम बी एम जी इक्वल टू एम व्ही टू द बेस बी स्क्वेअर अपॉन आर. इक्वेशन नंबर 3 आला. आता जेव्हा केव्हा हा अप्पर मोस्ट पोझिशनवर असलेला बॉब खालीच्या दिशेला तुम्हाला येताना दिसतोय म्हणजेच काय होतो, बॉब गोज ऑन अ डिक्रीजिंग पोझिशन किंवा बॉब गोज ऑन डाऊनवर्ड डायरेक्शन. At that time, the bob on uppermost position, it possess some gravitational potential energy, and this bob changes their gravitational potential energy into kinetic energy. Okay, while coming down from uppermost position to lowermost position, the bob maintain their resultant displacement is that resultant. कारण बघा अप्परमोस्ट पोझिशन पासून खाली यायचं म्हणजेच काय, एवढी काय असणार रेडियस, आणि परत खाली यायचं म्हणजे काय असणार रेडियस, म्हणजे आर प्लस आर ट्वाईस आर एवढं काय झालं, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट झालं. आणि एवढं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपल्याला देत असताना एक गोष्ट घडते, काय होते, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन कशामध्ये होतंय, तर कायनेटिक एनर्जीमध्ये घडताना दिसतंय. सो आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ला आपण इक्वल टू कायनेटिक एनर्जीमध्ये म्हटलं तर एक गोष्ट लक्षात येत असेल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन काय असतं, एम जी एच एवढं एक्सप्रेशन असतं. ओके, सो कायनेटिक एनर्जी काय असणार तुमची, हाफ एम व्ही स्क्वेअर. क्लिअर आहे. परंतु या पोझिशनपासून या पोझिशनवर खाली यायचं आहे म्हणजेच काय करायचं आपल्याला, ट्वाईस आर. किती, ट्वाईस आर, रेडियस प्लस रेडियस म्हणजेच काय होतं तर ट्वाईस आर एवढं काय झालं रिस्पेक्टिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय एम जी आर असं आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीला बोलत असतो. सो एम जी इंटू आर, परंतु एवढं काय आहे तुमचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजेच ट्वाईस आर एम जी इक्वल टू अप्पर मोस्ट पोझिशनपासून कुठे आलो आपण, खाली येत असताना आपल्याला कोण दिसलं, कायनेटिक एनर्जी. ओके, परंतु खाली मिळालेली कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असेल काय, या पोझिशनपासून नक्कीच जास्त असणार. म्हणून जास्त ठिकाणावरून आपण कमी ठिकाणची कायनेटिक एनर्जी काय करत असतो, डिक्रीज करत असतो, कमी करत असतो. सो कायनेटिक एनर्जी ॲट बी पोझिशन काय मिळणार, हाफ एम व्ही बी स्क्वेअर मायनस हाफ एम व्ही टू द बेस ए स्क्वेअर. क्लिअर आहे. ओके, या एक्सप्रेशनला आपण कसं घेऊ शकतो, हाफ एम जर का दोनही ठिकाणमधून कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये उरतो तुमचं व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही टू द बेस ए स्क्वेअर. क्लिअर आहे. ओके, हा जो काही डिवायडिंगचा 2 आहे हा आपण इकडे मल्टिप्लायला नेला तर काय होईल, 2 × 2 4 आर एम जी इक्वल टू इकडे कोण उरणार एम आणि ब्रॅकेटमध्ये असणार तुमचं व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही टू द बेस ए स्क्वेअर. क्लिअर आहे. दोनही बाजूचं एम काय करू शकतो मी, कॅन्सल करू शकतो. ओके, इक्वल टू 4 आर जी इक्वल टू व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही टू द बेस ए स्क्वेअर. मिळालं हे एक्सप्रेशन. आता लक्षात येत असेल व्ही 4rg therefore implies 4rg equal to vb square minus va square.
या पोझिशनला आपल्याला व्हेलोसिटी कोणाची काढायची, बी पोझिशनवर. कोणाची व्हेलोसिटी, बॉबची. मग बॉबची बी पोझिशन व्हेलोसिटी काय असणार, तर व्ही टू द बेस बी असणार. सो व्ही बी स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. मग हा मायनस व्ही ए स्क्वेअर आपण इकडे जर का घेऊन गेलो तर काय होईल, प्लस होईल. म्हणजेच काय 4RG प्लस व्ही ए स्क्वेअर इक्वल टू आपल्याला काय मिळणार, व्ही बी स्क्वेअर. क्लिअर आहे. ओके. सिम्पली 4RG प्लस व्ही ए काय आला होता तुमचा, रूट RG, आणि या टर्मला जर का मी स्क्वेअर घेतला तर काय उरेल, RG. ओके. RG इक्वल टू व्ही बी स्क्वेअर इम्प्लाइज 5RG इक्वल टू व्ही बी स्क्वेअर. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन. परंतु आपल्याला व्ही बी पाहिजे, त्यामुळे व्ही बी इक्वल टू रूट 5RG हे एक्सप्रेशन मिळतं आहे. मिळालेलं एक्सप्रेशन कोणाचं आहे, हे इक्वेशन 3 घेतलं. याला इक्वेशन नंबर मी 4 देतोय. ओके. याला इक्वेशन नंबर मी आता 5 देतोय. लक्षात येत असेल, व्ही बी का एक्सप्रेशन काय आलं, रूट 5RG. हे जे काही एक्सप्रेशन होतं हे कुणाचं एक्सप्रेशन होतं, तर आपल्याला लोअर मोस्ट पोझिशनवर बॉबची असलेली व्हेलोसिटीचं एक्सप्रेशन आलेलं आहे. ओके. सो लगेच आपण यानंतर मिडवे पोझिशन बघणार आहोत. मिडवे पोझिशनमध्ये काय होतं ते लगेच आपण बघूया. पोझिशन आपल्याला काय काढत असेल बघा, मिडवे पोझिशन कोण आहे, पोझिशन नंबर सी अँड पोझिशन नंबर डी. तर पोझिशन सी आणि पोझिशन डी मध्ये काय घडत असेल तर लक्षात येत असेल, या सिच्युएशनला बॉबवर जे काही दोन पद्धतीचे तुमचे फोर्स ॲक्ट झाले होते ते दोनही फोर्सेस तुम्हाला पूर्णतः परपेंडिक्युलर फिनॉमध्ये दिसतात. इथे सुद्धा कसे आहेत ते परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच बॉबमधील एक वेट फोर्स ड्यू टू वेट mg आणि दुसरा फोर्स होता तुमचा फोर्स ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग. तर बाळांनो लक्षात येत असेल, फोर्स ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑकरिंग किंवा बाय मेंटेनिंग द सेंट्रिपिटल फोर्स, बट your another force that is force due to weight mg which is useful for producing or changing the direction of speed. म्हणजेच काय, एखादा पार्टिकल बॉब इथे असेल तर बॉब आपल्याला दुसऱ्या पोझिशनवर न्यायचा, तिथला बॉब आपल्याला थर्ड पोझिशनवर न्यायचा. मग अशा बॉबची जर का पोझिशन चेंज करायची तर आपल्याला या फोर्सची गरज लागते आणि टेन्शन इन द स्ट्रिंगमधल्या फोर्समुळे सेंट्रिपिटल फोर्स मिळतो. सो या सिच्युएशनला आपण असं सांगू शकतो, अप्पर मोस्ट पोझिशनपासून मिडवे पोझिशनला येत असताना while coming from uppermost position to midway position, at that time, at that condition, the bob maintain only the respective displacement that is small r. Okay. At uppermost position the bob contains gravitational potential energy, then total gravitational potential energy which goes on decreasing and increasing the only kinetic energy. Okay, along their midway position. म्हणजेच काय, जेव्हा बॉब वरच्या पोझिशनपासून खालच्या पोझिशनला येत होता तेव्हा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं पूर्णतः कन्व्हर्शन झालं आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कमी होऊन त्या ठिकाणी आपल्याला कायनेटिक एनर्जी मिडवे पोझिशनला वाढताना दिसते. तर त्या ठिकाणी आपण असं बोलूयात, रिस्पेक्टिव्ह डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे, तर केवळ स्मॉल आर एवढं रिस्पेक्टिव्ह डिस्प्लेसमेंट. म्हणजेच आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी लिहायची असेल तर आपण कशी लिहूयात, mg. ओके. mg आणि दुसरी कोणती, आर. क्लिअर आहे. तर इक्वल टू आपण असं बोलूयात, कायनेटिक एनर्जी किती होती या ठिकाणी, हाफ mv स्क्वेअर असं बोलतो. परंतु या ठिकाणी कोण आहे, मिडवे पोझिशन लावलो आपण. कुठून आलो, अप्पर मोस्ट पोझिशनपासून. अप्पर मोस्ट पोझिशनपासून तुम्ही डायरेक्टली जर का बॉटम पोझिशनला येत असणार तर बॉटम पोझिशनला व्हेलॉसिटी कशी राहते, कायनेटिक एनर्जीची जास्त राहते या पोझिशनपेक्षा. परंतु या पोझिशनवरून निघत असताना कायनेटिक एनर्जी कशी होत गेली, वाढत गेली. परंतु या पोझिशनवर जेवढी कायनेटिक एनर्जी पाहिजे तेवढी आपल्याला मिळत नाही. कारण काय, तर दोनही फोर्सेस कसे आहेत ते परपेंडिक्युलर आहेत आणि या पोझिशनला काय आहे, दोनही फोर्सेस डायरेक्टेड टुवर्ड सेंटर आहेत. त्यामुळे कायनेटिक एनर्जी या पोझिशनला जास्त मिळते. म्हणून आपण या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन हाफ एम व्ही टू द बेस ए स्क्वेअर मायनस हाफ एम व्ही टू द बेस सी स्क्वेअर असं घेऊयात. चालेल, काय अडचण नाही. या ठिकाणी एक्सप्रेशन आपल्याला मिळणार mg r इक्वल टू हाफ एम कॉमन जर का काढला तर ब्रॅकेटमध्ये उरतो व्ही ए स्क्वेअर मायनस व्ही सी स्क्वेअर. क्लिअर आहे. व्ही ए स्क्वेअर मायनस व्ही सी स्क्वेअर. दोनही बाजूचा एम जर का आपण कॅन्सल केला, हा डिवायडिंग जर टू त्याला काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजेच काय 2rg हे एक्सप्रेशन आपल्याला मिळणार इक्वल टू व्ही ए स्क्वेअर मायनस व्ही सी स्क्वेअर असं आपण या ठिकाणी बोलू शकतो. क्लिअर आहे. सो आपल्याला फाइंड आउट काय करायचं, मिडवे पोझिशनला बॉबची व्हेलॉसिटी. कारण आपला क्वेश्चनच तो आहे, कळतंय का. जो कोणतं मिडवे पोझिशन असेल तर त्या मिडवे पोझिशनला बॉबची व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. मग मिडवे पोझिशन कोण आहे, सी पोझिशन. म्हणजेच व्ही सी स्क्वेअर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे.
परंतु मग व्ही ए स्क्वेअर तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. मग व्ही ए स्क्वेअर काय आहे? व्ही ए म्हणजेच काय? बॉबची अप्परमोस्ट पोझिशन आणि अप्परमोस्ट पोझिशनवर असलेले वेलॉसिटी आपल्याला माहीत पाहिजे. तर किती आली होती ते? √4rg. परंतु लक्षात येत असेल ही जी काही √rg आहे ही वेलॉसिटी बाळांनो आपण मिनिमम पॉसिबल स्पीडसाठी घेतली होती. त्यामुळे ही वेलॉसिटी आपण या ठिकाणी टाकणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आपल्याला वेलॉसिटी जर का या ठिकाणी जितकी असेल तेवढीच या ठिकाणी मिळणार. तर या बी पोझिशनवर आलेली बॉबची वेलॉसिटी किती होती आपली? v⁵b √5rg. त्यामुळेच काय होईल? सिम्पली v⁵a हे सुद्धा काय मिळणार? √5rg हे एक्सप्रेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार. तर v⁵c² आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. लक्षात घ्या 2rg = v⁵a किती आहे? √5rg. √5rg याचा काय आहे? होल स्क्वेअर मायनस v⁵c². क्लिअर आहे? ओके. 2rg √5rg रूट आणि स्क्वेअर काय होतो? कॅन्सल होतो. मग आपण ती टर्म इकडे आणली तर काय होईल? -5rg = -vc². 2 - 5 म्हणजेच काय मिळणार? -3rg = -v⁵c² = 3rg. दोन्ही बाजूचा मायनस कॅन्सल झाला तर 3rg = v⁵c² हे एक्सप्रेशन आपल्याला मिळते. म्हणजेच आपण त्या ठिकाणी असं सांगू शकतो व्ही सीची जी काही व्हॅल्यू आहे तर ती किती मिळते आपल्याला? vc² ती व्हॅल्यू आहे 3rg. म्हणजे ऑब्वियसली व्ही सी किती मिळतोय तर √3rg. एवढं एक्सप्रेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळते. ठीक आहे. त्यामुळे या सिच्युएशनला लक्षात घ्या. या सिच्युएशनला आपल्याला व्ही सीची व्हॅल्यू किती मिळाली? √3rg. ओके. व्ही सी किती आला? √3rg. मग आपण मिडवे पोझिशनला बॉबची वेलोसिटी फाइंड आउट केली का? हो, नक्कीच फाइंड आउट आपण या ठिकाणी केली. ती आली तुम्हाला √3rg. आता मिडवे पोझिशनला मला एक एक्सप्रेशन मिळत आहे बाळांनो. ते म्हणजे असं t⁵c = 3mg + t⁵a. क्लिअर आहे? म्हणजेच काय या एक्सप्रेशनला आपण असं म्हणू शकतो t⁵c हा t⁵a जर का इकडे आला तर काय होईल? t⁵ - t⁵a = 3mg हे तुम्हाला हे अशा पद्धतीचे एक्सप्रेशन मिळत आहे. बाळांनो हे एक्सप्रेशन आलं कसं असेल? हे बघा ह्या ज्या काही व्हॅल्यू होत्या त्या √3rg मध्ये आल्या. म्हणजेच काय? अप्परमोस्ट पोझिशनला बॉबची वेलोसिटी जर का बघितली तर ती √rg आली. लोअर मोस्ट पोझिशनला बॉबची वेलोसिटी जी काही बघितली तर ती किती आली होती तुमची? √5rg. आणि मिडवे पोझिशनला बॉबची वेलोसिटी किती आली होती तर √3rg. परंतु हे जे काही एक्सप्रेशन आलं हे मासच्या अकॉर्डिंगला आलं. म्हणजेच बॉडीच्या वेटच्या अकॉर्डिंगला आलं. सो हे एक्सप्रेशन आलं कसं असेल? एक्सप्रेशनचं काय कॅल्क्युलेशन असेल तर ते आपण बघूयात. लक्षात येत असेल तुमचं इक्वेशन फर्स्ट काय होतं? इक्वेशन फर्स्ट म्हणजेच काय? दोन्ही फोर्सची डायरेक्शन कशी होती? सेम. म्हणजेच टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट पोझिशन ए प्लस वेट mg = mv²r. ओके. याला आपण असं एक्सप्रेशन घेतलं होतं. हे एक्सप्रेशन तुम्हाला फर्स्ट मिळालं होतं. बाळांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल मी इक्वेशन 1 का घेतलं असेल या सिच्युएशनला? कारण काय आहे? t⁵c - t⁵a. आपल्याला t⁵c = 3mg + t⁵a दाखवायचं आहे. ओके. हे एक्सप्रेशन कसं आहे तर ते आपल्याला शो करायचं आहे. सो यामध्ये कोण आलेलं आहे? टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट पोझिशन ए. आणि हे एक्सप्रेशन कुठं होतं तर अप्परमोस्ट पोझिशनचं होतं. म्हणजेच अप्परमोस्ट पोझिशनवरचं एक्सप्रेशन आपल्याला त्या ठिकाणी दाखवावं लागेल. आता लक्षात येत असेल जेव्हा बॉब तुमचा मिडवे पोझिशनला होता तेव्हा मिडवे पोझिशनला असलेला बॉब तुम्हाला त्यामधील जे काही तुमची स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगमधील टेन्शन कोण क्रिएट करतं तर सेंट्रिपिटल फोर्स क्रिएट करतो. मग मी या इक्वेशनला आपल्याला असं बोलू शकतो का? टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट पोझिशन सी विच प्रोव्हाइड्स सेंट्रिपिटल फोर्स ½ mv²r ॲट पोझिशन सी. क्लिअर आहे? असं मी म्हणू शकतो. मग याला एखादं इक्वेशन मी देऊन दिलं. आता काय लक्षात घ्या टेन्शन इन द स्ट्रिंग सी
प्लस एम जी प्लस टी टू द बेस ए इकडे आहे, तो जर का इकडे आला तर काय होईल, मायनस होईल. म्हणजेच स्ट्रिंगमधील टेन्शन सी पोझिशनवरचं आणि स्ट्रिंगमधील टेन्शन ए पोझिशनवरचं आपण जर का मायनस केलं तर एक्सप्रेशन नक्कीच आपल्याला हे मिळू शकतं. त्यामुळे या इक्वेशनमधून पहिलं इक्वेशन जर का मी मायनस करायला गेलो तर कसं एक्सप्रेशन मिळतं बघा. देअरफॉर टी टू द बेस सी मायनस एक्सप्रेशन पूर्णतः काय करतो, मायनस मायनस टी टू द बेस ए प्लस एम जी काय होईल, मायनस. क्लिअर, मायनस एम जी इक्वल टू एम टू द व्ही टू द बेस सीचा स्क्वेअर अपॉन आर मायनस एम व्ही टू द बेस एचा स्क्वेअर अपॉन आर. क्लिअर आहे. हे असं एक्सप्रेशन मिळणार. प्लस टी ए हा काय झाला, मायनस टी ए, आणि प्लस एम जी हा सुद्धा काय झाला, मायनस एम जी. ओके, लक्षात येत असेल बघा. टी टू द बेस सी मायनस टी टू द बेस ए इक्वल टू एम व्ही टू द बेस सीचा स्क्वेअर अपॉन आर मायनस एम व्ही टू द बेस एचा स्क्वेअर अपॉन आर, आणि ही मायनस एम जी मी टर्म तिकडे जर का घेऊन गेलो तर काय होईल, ती प्लस एम जी होईल. क्लिअर आहे. ओके, आता टी टू द बेस सी मायनस टी टू द बेस ए यामधून मी हाफ अपॉन एम किंवा आपण एम अपॉन आर जर का कॉमन काढला तर काय मिळेल आपल्याला, एम अपॉन आर कॉमन काढला तर आतमध्ये काय उरतो, व्ही सी स्क्वेअर. किंवा त्याच्यापेक्षा आपण एक गोष्ट करूयात, व्ही सी स्क्वेअर आणि व्ही ए स्क्वेअर म्हणजेच काय, पोझिशन सीवर बॉबची मिळालेली व्हेलॉसिटी तर ती व्ही सी स्क्वेअर घेऊ, म्हणजेच काय आपल्याला मिळणार 3rg. आणि त्याच ठिकाणी व्ही ए स्क्वेअर किती होता, व्ही ए किती आलेला आहे तुमचा, व्ही ए आहे रूट आर जी. ओके, मग या व्ही एचा स्क्वेअर जर का आपण घेतला तर ते किती येईल, आर जी येणार, आणि या व्ही सी स्क्वेअरला जर का घेतलं तर काय येईल, 3rg. ओके, हे एक्सप्रेशन कसं येईल, 3rg. मग त्या ठिकाणी जर का आपण व्हॅल्यू पुट केलं त्याच्या तर एम अपॉन आर व्ही सी स्क्वेअर किती आहे, 3rg. क्लिअर, मल्टिप्लाय आपण 3rg इथे लिहून घेतोय मायनस एम अपॉन आर जसंच्या तसा, आणि हा व्ही टू द बेस ए स्क्वेअर किती आहे तर तो rg एवढा आहे. क्लिअर आहे. आणि हा प्लस एम जी जसंच्या तसा ठेवून घेऊयात. हा रेडियस ही रेडियस कॅन्सल, ही रेडियस कॅन्सल. ओके, 3mg मायनस एम जी, आणि या ठिकाणी हा प्लस एम जी आहे. ओके, सिम्पली आपल्याला असं शो होतं आहे मायनस एम जी आणि प्लस एम जी काय होतं आहे, कॅन्सल होतं आहे. ओनली एक्सप्रेशन कोण होतं तर केवळ 3mgचं एक्सप्रेशन होतं. म्हणजेच काय, टेन्शन ॲट पोझिशन सी मायनस टेन्शन ॲट पोझिशन ए हे एक्सप्रेशन आपल्याला केवळ 3mg एवढं मिळतं. म्हणजेच या एक्सप्रेशनला आपण टेन्शन टी टू द बेस सी प्लस टी ए इकडे आणला तर काय होईल, तो मायनस टी ए होईल, आणि 3mg हे सुद्धा आपल्याला एक्सप्रेशन मिळतं ॲट मिड पोझिशन. आता एक गोष्ट लक्षात येत असेल, अप्पर मोस्ट पोझिशनपासून तुम्ही लोअर मोस्ट पोझिशनवर आले तर टी टू द बेस सी मायनस टी टू द बेस ए इक्वल टू 3mg हे एक्सप्रेशन आलं. क्लिअर आहे. ओके, आणि या ठिकाणी पोझिशन डीवर टी टू द बेस डी मायनस टी टू द बेस ए एक्सप्रेशन घेतलं तर किती होतं हे, 3mg. जर का मी या ठिकाणी पोचलो तर या ठिकाणवरून पूर्णतः हे एक्सप्रेशन म्हणजे इथे आलेलं वरचा हाफ किती होतं, 3mg प्लस टी ए, खालचा हाफ 3mg प्लस 3mg 6mg प्लस टी ए, या ठिकाणी 6mg प्लस टी ए असं या ठिकाणी हे एक्सप्रेशन आपल्याला मिळतं. ठीक आहे, अशा पद्धतीने हे एक्सप्रेशन आपलं होतं. सो लक्षात येत असेल, याच्या समोरचं एक्सप्रेशन आपल्याला लगेच बघायचं आहे. ओके, बघा या ठिकाणी लक्षात घेऊया, लक्षात येतोय. पोझिशन आपण किती बघितले आत्ता, अप्पर मोस्ट पोझिशन बघितले, लोअर मोस्ट पोझिशन बघितली, मिडवे पोझिशन बघितली. आता आपल्याला बघायचे ॲट आर्बिटरी पोझिशन. कोणती पोझिशन, ॲट आर्बिटरी पोझिशन. ओके, आर्बिटरी पोझिशन म्हणजेच काय, एनी पोझिशन ऑफ अ बॉब कोणत्याही पोझिशनला ठेवून द्या. म्हणजेच काय, अप्पर मोस्ट पोझिशन, लोअर मोस्ट पोझिशन, मिडवे पोझिशन सोडून जर का दुसऱ्या पोझिशनला बॉब असेल तर त्या सिच्युएशनला त्या बॉबवर कोणकोणते फोर्स ॲक्ट होत असतील, कोणकोणत्या फोर्सची डायरेक्शन कोणकोणती असेल ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर आर्बिटरी पोझिशनवर काय घडतं बघा, ॲट आर्बिटरी पोझिशन द डायरेक्शन ऑफ बोथ द फोर्सेस विच आर नायदर पॅरलल नॉर परपेंडिक्युलर. त्या दोनही फोर्सेसची डायरेक्शन तुम्हाला पॅरललही दिसणार नाही. ओके, फोर्सची जी काही डायरेक्शन आहे तर ती तुम्हाला कधीच पॅरलल दिसणार नाही किंवा परपेंडिक्युलर तर कधीच दिसणार नाही. ॲट दॅट कंडिशन वी कॅन सीन दॅट ॲट आर्बिटरी पोझिशन व्हॉट विल हॅपन ॲट पोझिशन इज दॅट हॅपन
तर बाळांनो असं घडतंय, whenever the object coming from uppermost position to lowermost position, this object maintain maximum speed in it, okay, and whenever the object while moving from lowermost position to uppermost position, it maintain decrease in the speed, okay. That's mean whenever the object moves from uppermost position to lowermost position, it maintain accelerate, and while moving from lowermost position to uppermost position, it maintains retards. क्लिअर आहे? ओके, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आर्बिटरी पोझिशनबद्दल सांगत असतो. नंतर आपली फिफ्थ जी काही आहे, तर आपल्याला फिफ्थ एक्सप्रेशन काय फाइंड आउट करायचं आहे, प्रूव्ह दॅट डिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम टेन्शन. ओके, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एक्स्ट्रीम टेन्शनमधील काय करायचं आहे, एक्स्ट्रीम टेन्शनमधील आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता साधा सरळ माझा पहिला प्रश्न आहे, एक्स्ट्रीम टेन्शन कोणते असतील. पहिला एक्स्ट्रीम टेन्शन असणार अप्परमोस्ट, आणि हा तुमचं सेकंड एक्स्ट्रीम टेन्शन असणार. एक्स्ट्रीम टेन्शन, ओके, आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट कशाचं करायचं आहे, टेन्शनचं. मग एक्स्ट्रीम टेन्शन आपण कशा पद्धतीत सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला लक्षात येत असेल, एक्स्ट्रीम टेन्शन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला अप्परमोस्ट पोझिशन आणि दुसरी कोण आहे, लोअर मोस्ट पोझिशन. मग या एक्सप्रेशनवरून या एक्सप्रेशनला जर का आपण मायनस केलं, म्हणजेच काय सबस्ट्रॅक्ट केलं, तर एक्स्ट्रीम पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनचं डिफरन्स आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. क्लिअर आहे? सो पहिल्या ठिकाणी आलेलं एक्सप्रेशन काय होतं, mg प्लस टी ए. दोनही फोर्सची डायरेक्शन सेम असल्यामुळे या ठिकाणी मी ॲडिशन घेतली होती. त्यानंतर दुसरं एक एक्सप्रेशन होतं, किंवा मी एक्सप्रेशन लिहूनच घेतो या ठिकाणी, एम व्ही टू द बेस एचा स्क्वेअर अपॉन आर. हे आलं होतं मला अप्परमोस्ट पोझिशनला एक्सप्रेशन. नंतर लोअर मोस्ट पोझिशन म्हणजेच हे सुद्धा काय आहे, एक्स्ट्रीम पोझिशन. या ठिकाणी काय एक्सप्रेशन होतं, तर एम जी मायनस टी ए इक्वल टू एम व्ही टू द बेस बीचा स्क्वेअर अपॉन आर. आता या एक्सप्रेशनला बाळांनो जर का मी सबस्ट्रॅक्ट करणार, तर कसं एक्सप्रेशन मिळणार, एम जी प्लस टी ए मायनस एम जी प्लस, सॉरी येथे आपल्याला टी टू द बेस बी घ्यावं लागेल. ओके, म्हणजेच काय, एम जी प्लस टी ए इक्वल टू एम व्ही टू द बेस एचा स्क्वेअर अपॉन आर, आणि एम जी मायनस टी बी इक्वल टू एम व्ही टू द बेस बीचा स्क्वेअर अपॉन आर. कशा पद्धतीने आपल्याला एक्सप्रेशन मिळेल या ठिकाणी. चला, या ठिकाणी कोण आहे, टेन्शन ॲट पोझिशन ए. ओके, या ठिकाणी कोण आहे, टेन्शन ॲट पोझिशन बी. लक्षात घेऊया, सबस्ट्रॅक्टिंग करूया, एम जी प्लस टी ए मायनस एम जी प्लस टी बी इक्वल टू एम व्ही टू द बेस एचा स्क्वेअर अपॉन आर मायनस एम व्ही टू द बेस बीचा स्क्वेअर अपॉन आर. क्लिअर आहे? ओके, प्लस एम जी मायनस एम जी गेट्स कॅन्सल. क्लिअर? सॉरी, या ठिकाणी म्हणजेच काय, टेन्शन ॲट पोझिशन ए मायनस टेन्शन ॲट पोझिशन बी इक्वल टू एम व्ही टू द बेस एचा स्क्वेअर अपॉन आर मायनस एम व्ही टू द बेस बीचा स्क्वेअर अपॉन आर. एक्सप्रेशन मिळतं. आता लक्षात येत असेल, एक्स्ट्रीम टेन्शन जे काही आहे या ठिकाणी कोण आलेलं आहे, मायनस टी बी. परंतु मायनस टी बी कसा, हे जे काही आहे टेन्शन ॲट बी पोझिशन निगेटिव्ह आलेला आहे, त्यामुळे आपल्याला हा जो काही टेन्शन ॲट बी पोझिशन आहे, तर तो कसा पाहिजे, आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. मग तो पॉझिटिव्ह असण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक मिनिट, आपली या ठिकाणी थोडंसं, तर या ठिकाणी हे जे काही दोन एक्सप्रेशन आलेले आहेत, मग एक एक्सप्रेशन नंबर अप्परमोस्ट पोझिशनला, नंतरचं जे काही एक्सप्रेशन होतं तर ते एक्सप्रेशन ॲट लोअर मोस्ट पोझिशनला. जर मी या एक्सप्रेशनमधून हे एक्सप्रेशन जर का मायनस केलं, तर कशा एक्सप्रेशन मिळेल मला, लक्षात घ्या, एम जी प्लस टी टू द बेस ए मायनस टी टू द बेस बी प्लस मायनस मायनस हा झाला प्लस एम जी इक्वल टू एम व्ही टू द बेस एचा स्क्वेअर अपॉन आर, आणि या टर्म नंतर ही टर्म काय करावी लागेल, मायनस एम व्ही टू द बेस बीचा स्क्वेअर अपॉन आर. अशा पद्धतीने हे एक्सप्रेशन आपल्याला मिळेल. ओके, या ठिकाणी टी टू द बेस ए प्लस मायनस टी टू द बेस बी एम जी प्लस एम जी, 2mg या ठिकाणी आपल्याला मिळतात. ओके, इक्वल टू एम व्ही टू द बेस एचा स्क्वेअर अपॉन आर मायनस एम व्ही टू द बेस बीचा स्क्वेअर अपॉन आर. लक्षात येत असेल, टी टू द बेस ए मायनस टी टू द बेस बी इक्वल टू हा प्लस 2mg जर का मी तिकडे घेऊन गेलो तर काय होईल, तो मायनस 2mg. ओके, देअरफॉर एम व्ही टू द बेस एचा स्क्वेअर अपॉन आर मायनस एम व्ही टू द बेस बीचा स्क्वेअर अपॉन आर, आणि प्लस mg तिकडे जर का गेला तर काय झालं, तो टॉईस mg मायनस mg.
या एक्सप्रेशनमधून मी जर का एम अपॉन आर कॉमन काढला तर बाळांनो व्ही ए स्क्वेअर अपॉन व्ही ए स्क्वेअर मायनस व्ही बी स्क्वेअर होतो. ओके, परंतु व्ही ए स्क्वेअर मायनस व्ही बी स्क्वेअर याची कोणतीही आपल्याला टर्म मिळत नाही अगोदर. त्यामुळे आपल्याला जे काही टेन्शन एक्स्ट्रीम पोझिशनमधून लोअर मोस्ट पोझिशनचं टेन्शन दाखवायचं आहे. सो टी बी टेन्शन ॲट पोझिशन बी हा तुमचा समोर असला पाहिजे आणि तो कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह असायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला हा टेन्शन ॲट पोझिशन बी समोर असावा लागेल. त्याच्यासाठी आपल्याला सिम्पलचं फक्त लॉजिक लावावं लागेल बाळांनो. या इक्वेशनला आपल्याला मायनसने मल्टिप्लाय करावं लागेल. सो या इक्वेशनला जर का आपण मायनसने मल्टिप्लाय करतो तर आपल्याला कशा पद्धतीचं एक्सप्रेशन मिळतं लक्षात घ्या. मायनस टी टू द बेस ए मायनस मायनस प्लस टी टू द बेस बी इक्वल टू मायनस एम व्ही टू द बेस एचा स्क्वेअर अपॉन आर मायनस मायनस ही टर्म काय होईल प्लस एम व्ही टू द बेस बीचा स्क्वेअर अपॉन आर आणि ही टर्म परत आली प्लस 2mg. क्लिअर आहे. ओके, आता लक्षात येत असेल याला मी टी टू द बेस बी मायनस टी टू द बेस ए लिहू शकतो, नक्कीच लिहू शकतो, यामध्ये काही एक अडचण नाही आहे. ओके, आणि या एक्सप्रेशनला एम व्ही टू द बेस बीचा स्क्वेअर अपॉन आर ही टर्म अलीकडे लिहून एम व्ही टू द बेस बीचा स्क्वेअर अपॉन आर मायनस एम व्ही टू द बेस एचा स्क्वेअर अपॉन आर, ठीक आहे, प्लस 2mg जसंच्या तसं लिहू शकतो. क्लिअर आहे. आता लक्षात येत असेल एम व्ही टू द बेस बीचा स्क्वेअर अपॉन आर यामधून मी एम अपॉन आर जर का कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये माझा व्ही टू द बेस बीचा स्क्वेअर मायनस व्ही टू द बेस एचा स्क्वेअर उरतो प्लस मी इकडे घेतोय 2mg जसंच्या तसा. सिम्पली टी टू द बेस बी मायनस टी टू द बेस ए हे एक्सप्रेशन मला या ठिकाणी मिळतं. मग या एक्सप्रेशनला आता मी थोडं वर पोझिशनला लिहितोय. लक्षात घ्या व्ही टू द बेस बी स्क्वेअर मायनस व्ही टू द बेस ए स्क्वेअर हे जे काही एक्सप्रेशन आहे तर आपण पूर्णतः एक्सप्रेशन फाइंड आउट करताना एक्सप्रेशन नंबर 4 त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं. एक्सप्रेशन नंबर 4 मध्ये व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर तर ते किती होतं 4rg एवढं एक्सप्रेशन होतं तुमचं. ओके, मग या एक्सप्रेशनच्या ऐवजी मी 4rg लिहिलं तर चालेल, नक्की चालू शकतं. त्यामुळे टेन्शन ॲट बी पोझिशन मायनस टेन्शन ॲट ए पोझिशन इक्वल टू एम अपॉन आर तुमचं जसंच्या तसा आणि ब्रॅकेटमध्ये कोण असणार तर 4rg मिळणार. ओके, आणि या ठिकाणी हा प्लस 2mg जसंच्या तसा. म्हणजेच टेन्शन ॲट बी पोझिशन मायनस टेन्शन ॲट ए पोझिशन इक्वल टू आर गेट्स कॅन्सल. व्हॅल्यू कोण मिळते 4mg आणि इकडे कोण आहे 2mg. या प्रॉपर कन्सेप्टवरून आपल्याला 4mg प्लस 2mg टोटल किती mg मिळणार तर पूर्णतः 6mg आपल्याला मिळतात. सो टेन्शन ॲट बी पोझिशन मायनस टेन्शन ॲट ए पोझिशन हे एक्सप्रेशन आपल्याला 6mgच्या अकॉर्डिंगला मिळतं. म्हणजेच बी पोझिशनचं टेन्शन आणि ए पोझिशनवरील टेन्शन तर या टेन्शनच्या अक्रॉसला आपण जर का डिफरन्स दाखवला तर तो किती येतो 6mgचा. मिडवे पोझिशनपासून जर का आपण गेलो तर टेन्शन ॲट सी पोझिशन अँड टेन्शन ॲट ए पोझिशन याच्या अक्रॉसला जर का आपण टेन्शनचा डिफरन्स घेतला तर तो 3mgच्या अकॉर्डिंगला आपल्याला मिळतो. अशा पद्धतीत ह्या एक्सप्रेशन आपण घेतलेले आहेत. सो सिम्पल आपले जे काही एक्सप्रेशन होते त्या एक्सप्रेशनमध्ये मी कसल्याही पद्धतीत व्हेरिएशन होऊ दिलं नाही. व्हेरी सिम्पल फिनॉमिनॉन व्हेरी सिम्पल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्रेशनचं सांगितलं आहे. सो नेहमी लक्षात ठेवा वेगवेगळ्या पोझिशनला वेगवेगळ्या व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला त्या पार्टिकलची त्या ऑब्जेक्ट कोणत्या पोझिशनवर आहे त्याचे आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्शन सांगायचे आहे. अशा पद्धतीत हे एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नव्हतं. अप्पर मोस्ट पोझिशनला आपण त्या बॉबची व्हेलॉसिटी फाइंड आउट केली, लोअर मोस्ट पोझिशनला काढली, त्याचबरोबर मिडवे पोझिशनला सुद्धा काढली आणि आपला अप्पर मोस्ट पोझिशन आणि लोअर मोस्ट पोझिशन ज्या तुमच्या एक्स्ट्रीम पोझिशन आहेत तर त्या एक्स्ट्रीम पोझिशनच्या व्हेलॉसिटीचं किंवा त्या एक्स्ट्रीम पोझिशनच्या टेन्शनच्या बिटवीनला क्रिएट होणारं जे काही एक्सप्रेशन आहे तर ते पूर्ण एक्सप्रेशन आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे. अशा पद्धतीत हे जे काही एक्सप्रेशन होतं हे पूर्णतः एक्सप्रेशन आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ठीक आहे. सो तुम्हाला व्हिडिओ जर का आवडला असेल तर एकदा लाईक शेअर आणि नक्कीच करा.